नमस्कार, मी मंजुषा लटपटे, निवडणूक निर्णय अधिकारी, नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये अहमदपूर नगर परिषदेअंतर्गत एकूण 240 नामनिर्देशन पत्र प्राप्त होते 170 उमेदवारांचे। त्यापैकी 56 नामनिर्देशन पत्र हे अवैध ठरवले होते। त्यानंतर 183 नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते। जिल्हा न्यायालयाच्या निकालानुसार आज रोजी एकूण 184 नामनिर्देशन पत्र जे वैध ठरलेले होते त्यापैकी 34 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे। त्यामुळे आज रोजी सदस्य पदासाठी एकूण 109 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। नगराध्यक्ष पदासाठी एकूण 9 अर्ज वैध ठरले होते। त्यापैकी 2 उमेदवारांनी आज त्यांची उमेदवारी माघारी घेतलेली आहे। त्यामुळे एकूण 7 उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत। धन्यवाद। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्व जनतेला मतदारांना आवाहन करण्यात येते की निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीमध्ये आपण नियमानुसार वागावं, कायद्याचं पालन करावं, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे घराबाहेर पडून मतदान करावं आणि आपल्या आवडीच्या उमेदवाराला मतदान करावं आणि निवडणूक पारदर्शकपणे पार पाडावी ही विनंती। धन्यवाद। अहमदपूर नगर परिषदेच्या 12 वॉर्डमध्ये एकूण 44 मतदान केंद्र आहेत। 3 SST पथक कार्यरत आहेत तर 2 फ्लाइंग स्क्वॉड कार्यरत आहेत, जे की आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता ते घेतील आणि जर तसं कुठे असेल तर त्याप्रमाणे नियमानुसार कार्यवाही करतील। दिव्यांग मतदारांसाठी काय सुविधा आहेत? दिव्यांग मतदारांसाठी त्या मतदान केंद्रावर म्हणजेच प्रत्येक मतदान केंद्रावर आम्ही व्हीलचेअर उपलब्ध ठेवणार आहोत। आवाज बहुजनांचा।